अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी। मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती। तो आज आपण क्लास घेणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती, जो आपल्याला आरआरबी क्लर्कमध्ये ज्याचा यूज होईल। ठीक आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आहे ना दोन टाईपचे क्वेश्चन्स येतात। फर्स्ट टाईपमध्ये एक्सच्या पुढे 1 नंबर राहतो आणि सेकंड टाईपमध्ये मोर दॅन 1। तर या क्लासमध्ये आपण फर्स्ट टाइप क्लियर करू आणि सेकंड टाइप मध्ये म्हणजे सेकंड पार्ट मध्ये आपण सेकंड टाइप घेऊ। ठीक आहे, सो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला आता वेळ कमी आहे आणि लवकर सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिले हा जो चार्ट आहे मी लिहून देता तो लिहून घ्याल तुम्ही। या चार्टच्या हेल्पनी आपण लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व करू शकतो। आता पहा, आपल्याला एग्जाम मध्ये दोन व्हेरिएबल येणार, एक x आणि दुसरा y। तर आपण सर्वात पहिली स्टेप प्लस प्लस बघा काय येते मायनस मायनस। 21 चे फॅक्टर्स जेणे की प्लस मायनस 10 येणार। येस, फर्स्ट नंबर वरती मोठा फॅक्टर लिहायचा आणि सेकंड नंबर वरती छोटा। मग आपले फॅक्टर्स बरोबर आहे का हे चेक कसं होते, इथे प्लस 10 आहे ना, याचा आन्सर मायनस 10 येणार, म्हणजेच अपोजिट। राईट, आता इथे प्लस प्लस मायनस मायनस 2 आणि 2, इथे प्लस 4 आहे, इथे मायनस 4 आहे। इथे पा 4 आणि 1 पण येणार, पण याची ॲडिशन किती येणार -5, म्हणजे हे फॅक्टर काय आहे झाले। दोन्ही याचे फॅक्टर्स काढले, आता आपल्याला कंपेअर करायचं आहे कोण मोठा आहे तो एक्सच्या पहिल्या फॅक्टर सोबत वायचे दोन्ही फॅक्टर चेक करा, कोण मोठा आहे तो वाय। याच्यामध्ये वाय, कारण निगेटिव्ह व्हॅल्यू जेवढी छोटी तेवढीच ती मोठी असते। याच्यासोबत चेक करा वाय आणि यासोबत वाय। आता इथे 4 पण जाग्यावरती काय आलाय वाय, तर चारही जाग्यावर वाय असेल तर काय येणार वाय इज ग्रेटर दॅन एक्स। नेक्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस 29x प्लस 210 इक्वल्स टू 0, वाय स्क्वेअर मायनस 25y प्लस 156 इक्वल्स टू 0। ठीक आहे, आता जर नंबर मोठे असेल तर त्याला काय करायचं, एलसीएमच्या मेथडनी 2 1 जा, ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट 7 नी, आपल्याला दिसतच आहे 21 7च्या टेबलमध्ये येते। 7 3 जा 0 जा, 2 15 जा, 3 5 जा, 5 1 जा, लास्ट मध्ये 1 येईपर्यंत याला काय करायचं डिवाइड। मग आता या फॅक्टर्सला रँडमली असं मल्टिप्लाय करा ज्याने की 29 येणार। 7 2 जा 14, 5 3 जा 15, मायनस प्लस प्लस प्लस, तर आपले फॅक्टर्स किती आले 15 आणि 14। आता हे -29 आहे, इथे प्लस 29, म्हणजे आपले फॅक्टर्स राईट आहे। इथे पण मायनस प्लस प्लस प्लस। आता आपल्याला कशाचे फॅक्टर्स काढायचे आहे 156, 156 चे फॅक्टर्स काढू आपण। आता याचे फॅक्टर्स आले हे, ठीक आहे, 2 2 जा 4, 4 3 जा 12, 13 आणि 12, इथे -25 आहे, इथे प्लस 25 आहे, म्हणजे फॅक्टर्स राईट आहे। आता कंपेअर करू आपण, कोण मोठा येतो एक्स, याच्यामध्ये एक्स, याच्यामध्ये एक्स, याच्यामध्ये एक्स, म्हणजे चारही जाग्यावरती एक्स आहे, म्हणजे आन्सर काय येणार एक्स इज ग्रेटर दॅन वाय। नेक्स्ट, ठीक आहे, आता
सेम तसंच मायनस प्लस 98 चे फॅक्टर्स मायनस प्लस 35 चे फॅक्टर्स चेक करून घ्या. इथे 21 आहे, -21 याचा आन्सर +21 येत आहे. इथे -12 आहे तर याचा +12 येत आहे, म्हणजे फॅक्टर्स बरोबर आहे. आता याच्यासोबत हे चेक करा कोण मोठा आहे तो x, याच्यामध्ये x, इकडे इक्वल, इकडे x. आता 3x आहे आणि एक इक्वल आहे, म्हणजे आन्सर काय येणार, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू y. नेक्स्ट ठीक आहे. मायनस मायनस 32 चे फॅक्टर्स. आता इथे -4 आहे, इथे +4 आलाय, राईट. प्लस प्लस 8 चे फॅक्टर्स, इथे +6 आहे, इथे -6 आला. आता कंपेअर करा कोण मोठा आहे तो x, याच्यामध्ये x, याच्यामध्ये इक्वल, याच्यामध्ये y. इथे x आला, इथे पण x आला, बरोबर. इथे इक्वल आहे, पण जेव्हा या दोघांचं कंपॅरिझन केलं तेव्हा काय आला, y. x मध्ये y नको, x मध्ये y नको आणि y मध्ये x नको. ते आन्सर काय येणार, कॅन नॉट बी. नेक्स्ट x² - 2x - 63 = 0. y² - 19y + 90 = 0. चला मग मायनस मायनस 9 आणि 7. ठीक आहे. आता इथे -2 आहे, इथे +2 येत आहे, राईट आहे. मायनस प्लस 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 90 चे फॅक्टर्स 10 आणि 9. इथे -19 आहे, इथे +19 आहे. चला मग कंपेअर करू आपण. कंपेअर करताना कोण मोठा आहे तो y, याच्यामध्ये इक्वल, इकडे y, इकडे सुद्धा y, म्हणजे आन्सर काय येणार, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू x. थर्ड ऑप्शन. नेक्स्ट x² - 15x - 56 = 0. y² - 11y + 30 = 0. मायनस मायनस प्लस मायनस 56 चे फॅक्टर्स. तर या क्वेश्चन मध्ये करेक्शन कराल, इथे प्लस पाहिजे, सो मायनस प्लस प्लस प्लस. ठीक आहे. 8 आणि 7 ज्याचे फॅक्टर्स आहे, इथे करेक्शन करून घ्या, इथे प्लस पाहिजे. ठीक आहे. मायनस प्लस 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 30 चे फॅक्टर्स 6 आणि 5. आता चेक कराल, इथे -15 आहे, इथे +15 आलं, इथे -11 आहे, तर इथे प्लस. चेक करताना कोण मोठा आहे तो x, याच्यामध्ये x, याच्यामध्ये x, x, म्हणजे आन्सर काय येणार, x इज ग्रेटर दॅन y, म्हणजे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट x² + 3x - 18 = 0. y² - 10y + 24 = 0. मायनस प्लस प्लस मायनस मायनस. आता आपल्याला पाहिजे आहे 18 चे फॅक्टर्स. तर 18 चे फॅक्टर्स काय येणार, 6 आणि 3. मायनस प्लस 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 24, 6 आणि 4. चेक करा, इथे +3 आहे, इथे -3 येते, इथे -10 आहे, इथे प्लस. कोण मोठा येणार, y, यामध्ये y, याच्यामध्ये y, y, म्हणजे y इज ग्रेटर दॅन
फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. x square minus 28x plus 196 equals to 0. Y square minus 30y plus 225 equals to 0. मायनस प्लस. आता मला सांगा 196 हा 196 हा स्क्वेअर आहे कशाचा. याची ॲडिशन प्लस येत आहे. मायनस प्लस 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 225 15 याची ॲडिशन प्लस येत आहे. ठीक आहे. मग आता कंपेअर करा कोण येतो एक्स. याच्यामध्ये एक्स 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 म्हणजे आन्सर काय येणार. एक्स इज ग्रेटर दॅन वाय. नेक्स्ट. x square minus 8x minus 33 equals to 0. Y square plus 10y plus 21 equals to 0. मायनस मायनस 33 चे फॅक्टर्स 11 आणि 3 चेक करून घ्या. -8 इथे +8 प्लस प्लस 7 आणि 3. कोण मोठा आहे तो x. यामध्ये x याच्यामध्ये x आणि लास्टमध्ये इक्वल म्हणजे आन्सर काय येणार. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू y. ठीक आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट टाईपचे काही क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.